नमस्कार म्हणजे मी अक्षुभाई या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आज सकाळी आज लवकर उठलो आपण आणि 8:30ला उठून आंघोळ करून आता वाजले 10:02. सो इथं आपला नाश्ता पण आता येतो आहे आणि वहिनी आप्पे बनवतो इकडे. तर आता आपल्याला जायचं आहे, नाश्ता वगैरे करूया आणि आपल्याला आता जायचं आहे खाली. एक आपल्या ग्रुपमध्ये एक नवीन मेंबर ॲड होतो आहे, म्हणजे विनायक बेंद्रे, जो माझ्याबरोबर असतो. पण तुम्ही असा ब्लॉगमध्ये बघता विनू माझ्यासोबत असतो. तो आज बाईक घेतो आहे, होंडाची लिओ घेतो आहे तो. सो आता तिथे जायचं आपल्याला, त्याने कॉल केलेला आता. त्याला बोललो 15-20 मिनटात घेतो आम्ही. तर आता फटाफट रेडी करून म्हणजे तयारी वगैरे झालेली आहेत माझी ऑलमोस्ट. आणि आता फक्त नाश्ता करायचा आणि लगेच फटाफट निघूया, कारण तो तिथं वरती वाट बघतो माझी. आणि जायचं आहे आता बाईक डिलिव्हरी घेण्यासाठी. सो आता परत घरी येऊन चिकन वगैरे पण बनवायचं आहे. चिकन वगैरेचं पण आज पदार्थ टाकले नाहीत, म्हणजे आता आम्ही स्वतः बनवलं आहे. तर ते टाकले आणि लवकर जाऊन बाईकची डिलिव्हरी पण घेऊया. डिलिव्हरी जमतो पूजा वगैरे करेल, त्याच्यानंतर आपण घरी आणून चिकन वगैरे आणून आपण चिकन करून आणि बाकीच्या नंतर तर दुपारी बोलूया काय करायचं काय नाही. तर तर नाश्ता वगैरे करून घेतो, त्याच्यानंतर पुन्हा एकदा भेटतो. तर मित्रांनो, इथं आता आपला नाश्ता पण आला आहे. आप्पे बनवलेत, चटणी आणि चाय. टायमिंग बघा 10:05. आता आम्ही आलो वरती आणि ह्या याचा बघा काय चाललंय, मस्ती, भरपूर मस्ती. सुन बाय कर, बाय चल, बाय कर चल. विनोदाची गाड्या नाही, चल चल. सो ते झोप नाही पूर्ण झाली आहे. आणि हा आपला विनू, ह्याची बाईक आणा चाललो आहे. सो आता जाऊया खाली. मित्रांनो, आत्ता आलो पार्किंगमध्ये आणि गाडीची अवस्था बघा, गाडीवरती कवर नाही टाकलेलं. फळाचं हे पडून खराब झालं आहे. हे बघा, हे ॲक्च्युली झाडाचे या फळाचं आहे ना, हे पडतात बारीक आणि पाऊस पण आता भरला आहे. तर लवकर जाऊया, गाडी घेऊया आणि येऊया. ह्याची एक्साइटमेंट बघा, एक्साइटमेंट. सकाळी 8:30 वाजल्यापासून उठला आहे. हिरेकडे बोललो 8:30ला उठत नाही. चला तर फायनली मित्रांनो निघालो. आता पहिलं जायचं आता आपल्याला हार घ्यायला आणि त्याच्यानंतर मग चिकन वगैरे पण घ्यायचं आहे. आता बाकीची पोरं येणार आहेत, आता आपली डायरेक्ट गाडी घेणार तिथे येणार आहेत. तोपर्यंत आम्ही दोघंजणच आहेत. काहीतरी मोठा मॅटर आहे वाटतं. मी कुठे भटवटीत जाऊया ना. सो आपल्याला गाडी पण इथूनच घ्यायची आहे, केतन मोटर, जे आपण लास्ट टाइम घेतलेलं आहे तिथे. आणि पाऊस पण पडेल, पाऊस थांबला पाहिजे ॲक्च्युली, कारण का पाऊस पडला नाही पाहिजे. आणि फुल एक्साइटमेंट आहे. विनू त्याला कॉल करून सांगितलं काय, त्याला कॉल इथून घ्यायची आहे ना. हां, त्याला कॉल करून सांग आम्ही येतो म्हणून. हां, तर आता एक पोरं येतात. विनू कॉल करतो सगळ्यांना एकेकाला. रिक्षावाले कसे पण टाकतात ना गाड्या, बघत नाही इकडे तिकडे काय. पास झालो असतो पण बसला पुढे आला, त्याच्यामुळे जाताना आलं. अति वेगाने संकटात जाईल मित्रांनो.
सो आणि आता प्रत्येक संडे आपण ब्लॉग बनवणार आहोत. कुठे बघितलं रे हारवाला? हां हां, ही आपली भटवाडी असल्फा भटवाडी मार्केट. आता भटवाडी मार्केटमध्ये आलो आपण हार घेण्यासाठी. इथे काय इथे की तिथे ह्याच्याकडे पण घ्या बा. हा ऑरेंजला घेऊन कुठे? हे आपलं गणपती मंदिर कुठे आतमध्ये? हे आपलं गणपती मंदिर. इथं आपण दरवर्षी थर लावतो. 5 थराची किंवा 6 थराची सलामी असतोय. 7 थराची सलामी असतोय. सो यावर्षी पण दांडीला मजा येणार आहे. आणि मित्रांनो लवकरच आपला सराव शिबिर हा चालू होतोय 21 जुलैला गुरुपौर्णिमे दिवशी. तर नक्की या आणि नक्की सहभागी व्हा. कुठे रे? आणि आपल्या जो बाईक घेतोय आज होंडा डिओ, थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल. तर मित्रांनो हा एवढा एक्साइटमेंट आहे ना, भरपूर एक्साइटमेंट. कसं आहे ना, नवीन गाडी येते ना तेव्हा माणूस खरोखरच एक्साइटमेंट असतो आणि जो आनंद असतो ना तो वेगळाच असतो. तर आपल्या विनूचा आनंद गगनात मावेना असा झालाय. कुठे रे? इकडे समाज कल्याणची इकडे कधी गेलास तू? इथे बोलतोय. हा बा, हा मोठावाला. हा बा, हा घे. कितीला काका? कुठला घेतोय? हा घे. हा पण 140 वाला आहे. हा द्या. हा कमी नाही होणार काका? अहो काय कशाला? हा गणपतीला. तर मित्रांनो आता आपण चाललोय तेजस मोटरच्या इथे, कारण तिथून आपली बाईकची डिलिव्हरी घ्यायची आहे. सो विनोने पण घरी कॉल केला. मामी वगैरे येत आहेत आणि विनो हा माझ्या मामाचा मुलगा. चला जाऊया लवकरात लवकर. तर मित्रांनो बारीक पाऊस चालू झाला आहे आणि वाजलेत आता सकाळचे 10:45, 11:45 वाजलेत. पावसातून मी राईडची बघतोय की डेट पाऊस कधी चांगला पडतो आणि मी राईडला केव्हा निघतो एवढी तयारी झालेली आहे. फक्त पाऊस पडायची खोटी आहे आणि ऑफिसला सुट्टी मिळायची खोटी आहे. बस ऑफिसला दिवशी सुट्टी भेटेल त्या दिवशी राईडला. परत आता इथून युटर्न मारावं लागेल आपल्याला आणि तेजसच्या इथे जावं लागेल. इथून घेतली आपण बाईक. सो आता आपण आलो तेजसच्या दुकानात. बाईक इथेच उभी आहे. सो तुम्हाला दाखवू नाही शकत, नंतर दाखवेन. आणि अजून पोरं येतात. विनायक, आकाश वगैरे येतोय. ते आले की तुम्हाला दाखवेन. गाडी माझ्या इथे लेफ्ट साईडलाच राईट साईडला उभी आहे. पोरांचे सेक्रेटरी आले आकाश बेंद्रे. सो इथं उपस्थित झाल्याबद्दल धन्यवाद आकाश. आणि आता आकाशाला विवेक पण येतोय थोड्या वेळात. गाडी दिसायला बाहेर आहे ना पण आकाश. तर
जबरदस्त होता. आणि याच्यामध्ये मॅक्विल थोडा जरा बोल्ड केला, पहिले ब्लॅक होता. तो हा वाला कार्ड लावून टाक. हा थोडा भरीव आहे, नंतर चेंज कर. हा 3,500-4,000 पर्यंत भेटू तुला. इसका प्राइस काय? 3,500 पर्यंत भेटेल. सो गाडी मस्त आहे, दाखवतो थोड्या क्षणातच दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो फायनली आता आपण बाईक घेतलेली आहे. ही बाईक डिओ होंडा. सो विनूचं फोटो सेक्शन चालू आहे. इथं आकाश फोटो काढतोय. दे 1 मिनटं, थांब 1 मिनटं. चला पेपर भेटले, कवर भेटलं, गाडीचा नंबर प्लेट 2 दिवसाने, आणि गाडीचा नंबर प्लेट पण भारी आहे 5003. सो धन्यवाद भाऊ. चला थँक्यू सो मच. का असेल तर नक्की सांगेन. ओके चला इथे बर्कमॅन वगैरे निघूया आता. आता गणपती मंदिराची इथे वाट बघतायत. हे हेल्मेट घे, हेल्मेट आणि हार, आणि माझा हेल्मेट घे. झालं याचं हेल्मेट झालं. सो आता गणपती मंदिरची इथे जायचं. गणपती मंदिरची इथे पोरं वाट बघतात बाकीचे. परत विनायकचे मामा वगैरे आला आहे. सो तिथे जाऊया आणि तिथे जरा शूट घेऊया. तर तिथून मला परत कामं आहेत. तर इथं आमचे विनायक पाष्टे उपस्थित झालेत. थोडे पण लेट झालेत. आणि बघा याला 10 वाजता बोलवलेलं, साला आलाय कितीला बघा, 11:13 आलाय. भाई निंजा कावासकी कावासकी 10XR विनू रेव कर. भाईची स्वप्न मोठी होती 10XR वरून, आता बिचारा डिओ होंडावरती आलाय. चली कॉंग्रॅच्युलेशन. मस्त स्वतः जेमटीवर घेतले भावनो गाडी. ए विनू ते गाणं कुठलं ते आपण गणपती मंदिरच्या इथं बोलूया. ए हा विनू आकाश बोल. ए विनू आले की तू बाण किती ते लाल कपडा उचलला तू असा. आपण तिथं वरती करूया वरती. आता करूया आकाशी स्वप्ने झाली पुरी. काय कवर तुझ्या हातात आहे. हे कवर कुठं आहे? आतमध्ये टाकलंय आणि पेपर पण आतमध्ये आहे. हा चल याचा गणपती मध्ये चालू बस चल. आता जरा इथं बघा चिकन बिकन आणलेलं आहे. आणि आता जरा इथं मॅग्नेट करायला ठेवलं, मसाला लावून जरासा ठेवलेला 1/2 किलो आहे. आपल्याला जरासं टाळायचं आहे. आणि इथं आमचं सोनं आता खेळायला झालं आहे गेला. इथं दादा कवरीवर घालतोय सोनं. तर आता थोडं जरा ते झालं की त्याच्यानंतर मग जरा तळू फ्राय वगैरे करताना तुम्हाला दाखवतो. आणि परत आता जायचं आहे PKCला. सो आता वाजले 12:44 म्हणजे 5:00. तर आता आकाशाला हे मटण वगैरे बनवून मग चिकन वगैरे फ्राय करू. त्याच्यानंतर जेवायचं नंतर PKCला जायचं आहे. तर काम आहे त्याच्याबद्दल. तर दाखवतो कचराची फ्राय करताना. आणि विनोद गाडी घेतली आहे त्याच्याबद्दल पण हा तुम्ही याच्या पाचशे क्लिप्स बघितला असाल. तर ठीक आहे आपण जरा खातो. तर मित्रांनो आता हा आपण मसाला रेडी करून घेतो आहे. तांदळाचं पीठ, मसाला आणि हा एव्हरेस्ट चिकन मसाला एव्हरेस्टचा. सो याला मिक्स करून घेऊया. तर हे आपलं चिकन आता झालं आहे 15-20 मिनटं. इकडं तेल गरम होत आहे. सो तेल गरम झालं की आपण हा एक पीस त्याच्यामध्ये मिक्स करून एक तेलासारखं सोडायचं. सो इथं तेल वगैरे घेतलेलं आहे, रेडी केलेलं आहे. फक्त तेल एकदा गरम झालं की आपण रेडी. इथं आपण चिकन आता बॉनलेस यूज केलं, बॉनलेस. सो बॉनलेस आपल्याला आवडतं आणि बॉनलेसमध्येच होणार, हाडका असे शिजणार नाही. मित्रांनो आता आलो आपण शोरूममध्ये हिरोच्या. सो हा माझा इंडिकेटर गेला आहे, इथं बघू शकता. आतमधला ॲक्च्युली लॉक तुटला आहे, दाखवतो तुम्हाला. हा जो लॉक असतो हा लॉक तुटला आहे. हा लॉक घेतला तर हा लॉक आहे इथे 16 रुपयाला. MRP बघू शकता. आणि हा इंडिकेटर मला बाहेर जर विचारलं
तर ह्या इंडिकेटरची प्राईस 130 रुपयाला आहे, हिरोचंच आहे. आणि इथे 165 रुपयाला. सो किती डिफरंट आहे बघा. आणि खरोखरच एवढं शोरूम महाग असेल वाटलं नव्हतं, अपेक्षा पण पकडली नव्हती. पण भरपूर महाग आहे. सो आता इथून आम्ही निघतो आहे, बाहेरूनच इंडिकेटर घेतो आणि बाहेरूनच लावतो. बाहेर 130ला आणि इकडे 165ला आहे. काय एवढे चार्जेस खरंच का माहिती नाही. आणि आता वाजले संध्याकाळचे 5:12. सो माझ्याबरोबर आकाश पण आहे. आकाशने आम्ही चाललो आता जे ह्याला काम होतं, आता तिकडून ते काम BKCला काम होतं, BKCवरून आता घरी आलो आणि आता हे काम करायचं होतं, ते काम करून आता घरी जाणार. चला आता जाऊया. तर मित्रांनो आता थोडा प्लॅन चेंज झाला आहे. आपण हिरोमध्येच थांबलो आणि पॅशन प्रोचं इथे सर्व्हिस सेंटरमध्येच काम करतो आहे. सो हिरोचा हा मी लेफ्ट साईडचा आता हा ओरिजिनल घेतलेला आहे इंडिकेटर. हा पहिला पण ओरिजिनलच होता. सो इथे 165ला आहे आणि बाहेर 130ला होता, पण 130ला जो होता तो डुप्लिकेट होता. त्याच्यामुळे डुप्लिकेट नाही टाकत, आपण ओरिजिनलच टाकतो आहे. तर हे टाकूया लेफ्ट साईडचा आणि इथं जाऊया. भाई अपना काम कर रहा है. भाई तेरा नाम क्या है? सलमान. सो आपल्या गाडीचा हा काम करतो आहे इंडिकेटरचा. एक ही आहे ना उसमें, बट ओरिजिनल तो ओरिजिनल असतो आणि डुप्लिकेट तो डुप्लिकेट असतो. चालू आहे ना, हाँ चालू आहे. उसमें का ब्लब निकाल दे सिर्फ. आणि ओरिजिनलमध्ये मित्रांनो ब्लब नाही भेटत, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये जो ब्लब आहे तो आपल्याला इकडे टाकायचा आहे. गाडी वगैरे बाकी तर टकाटक केली आहे, वॉश वगैरे. तर मित्रांनो त्याने जे हे आपला हा पहिलावाला होता, ही जी आतमधली थ्रेड असते ना आकाश, ही ह्या ब्लबमध्ये बसते ना अशी आणि ब्लब फिरतो. तर त्याने ना त्याला जे ओरिजिनल होतं ना त्याला ही थ्रेड नव्हती. तर लॉक कुठे आहे? लॉक आहे ना जो हातात. मित्रांनो एक तर ब्लब पण माझा याने खराब केला. हा ब्लब चांगला होता, चालू होता, ब्लब पण काढला. हा बघा काय एवढी घाई काय लागली काय कळत नाही मला त्याला. पूर्ण घाईमध्ये कामा बरोबर नाही, आवडलं नाही मला. कॉल आला ना नक्की याचे 12 वाजवणार मी. जर हातात ठेव आणि पिशवी देवे टाकून हे राहू दे इथंच. तर मित्रांनो आता ही लाईट घेतलेली आहे, ती पण ओरिजिनलच आहे. सो 120 रुपयाला पडली. आणि ह्याला आता बोलूया की पॅकिंग कर म्हणून. भाई वो लगा दे ना, किसको तो बोल ना. तर मित्रांनो इथला आपला लेफ्ट साईडला बसवायचा आहे. सो आता लॉक पण आणलेला आहे. हा लॉक आपल्याला 16 रुपयाला भेटला. हा लॉक मेन होता कारण का हे आपलं तुटलं होतं. तर आता आपण तसंच नहीं इंडिकेटर में था, पर लेकिन उसमें क्या हुआ था ना, इंडिकेटर में वो लॉक टूट गया था वन साइड का. ये वाला जो है ना, ये वाला एक साइड का, ये वाला टूट गया था. 16 वो भी शोरूम में वो बंदा एक पहचान का है ना जहाँ पे गाड़ी सर्विस करता हूँ, उसको कॉल करके पूछा भाई ये लगा देना इंडिकेटर. पीछे वाला लेफ्ट साइड का हैज़र लाइट दोनों ब्लिंक होते ना, वैसा करना है मेरे को. वैसा ही है सेटिंग सिर्फ. हां सो आता त्यांनी इंडिकेटर लावला हा वाला. आपण हैज़र लाईटचे चेक करूया एकदा. ब्लिंक होतो. आता हे बटन चालू करते वाला आकाश. नाही हे वाला. हां एक सेकंड. हाँ अभी चालू हुआ. बराबर है ठीक है. ही आपली बाईक इथे लावली आहे आणि आपण आलो आता समोसा खायला. ये बैठा है आकाश. सो समोसा खातो, त्यानंतर तुम्हाला भेटतो. एरोप्लेन इथे एअरपोर्ट जवळ आहे, त्या साईडला एअरपोर्ट आहे. तर मित्रांनो संध्याकाळचा सनसेट बघा. आता ऑलमोस्ट 5-5:30 वाजले असतील, 6:30. आणि पत्रावर कागद टाकायचा होता. सो कागद वगैरे टाकून झालेला आहे. अशा प्रकारे इथे बाबूने पण टाकला आहे, इथे आपण पण टाकलेलं पूर्ण. ते दादा तर मी सोबत
एरोप्लेन आहे मागे बघू शकता इथे. आणि पूर्ण जेव्हा दिवाळी असते तेव्हा खूप मजा येते इथून पतंग बितंग उडवायला. आमच्या जास्त करून ह्या झाडात पतंग भरपूर अटकायच्या आणि ह्या झाडात पहिले लहान असताना इथून पत्रावरून पळत समोरच्या झाडापर्यंत आम्ही पतंग वगैरे पकडायचो. सो असा काय ब्युटिफुल सनसेट आहे. त्या साईडला आमची शाळा इथून पत्रावरून दिसते. आता कसं डबल वगैरे ट्रिपल वगैरे केले त्याच्यामुळे दिसत नाही, बट ऑलमोस्ट इथून पूर्ण शाळा दिसायची, पूर्ण मैदान वगैरे. हा संध्याकाळचा असा काही व्ह्यू आहे. आणि ह्या आता आपली अवस्था आहे काम करून. आता खाली जाऊया, अंघोळ करूया, त्याच्यानंतर फ्रेश होऊन तुम्हाला परत एकदा चाय पिताना भेटतो. काय नको. तर आमचा सोनू आता अभ्यास करतो. आणि मित्रांनो संध्याकाळचे वाजलेत 7:45, 7:42 कधी वाजले काय कळलाच नाही. आणि आता आपण पितो चाय. इथं बघू शकता चाय पण आहे, सोनूची पण चाय, दादाची पण चाय. आणि काय ना काय खाऊ वगैरे देते. तुझ्या कुठं आहे? कुठे आहे? हे आमच्या सोनूचं तोंड बघा कसं आलाय. आणि अभ्यास पण करता आणि चाय पण पित आहे. एका वेळी एकच कामं करायची सोनू. काय काय तर मित्रांनो चला तर हा ब्लॉग इथेच एंड करतो. आणि हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आज सकाळपासून आपण किती कामं केली बघा. पहिली गोष्ट विनूची गाडी घेतली, त्याच्यानंतर घरी चिकन बनवलं, त्याच्यानंतर तिसरं गाडीचं काम करायचं होतं ते केलं. चौथं काम मेन इम्पॉर्टंट होतं जे पत्रावर जाऊन कागद टाकायचा होता, ते जर केलं नसतं तर काय झालं नसतं. त्याच्यामुळे ती 4 कामं होती ती इम्पॉर्टंट केलेली आणि त्यामध्ये महत्त्वाची होती सगळी कामं. तर हा ब्लॉग इथेच एंड करतो. हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडला तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर अक्षय भोये या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, गुड बाय.